नमस्कार. आज आपण गणेश कोण याबद्दल विचार करणार आहोत. गणेश हा शिव-पार्वतींचा मुलगा. खरं म्हणजे शिव हे अ, विश्वजनक आहेत, विश्वपिता आहेत. पार्वती ही विश्वजननी आहे. परंतु पार्वतीने पार्वती ही खरं म्हणजे हिमालय आणि मेना यांची कन्या आणि पार्वतीने हट्ट धरलेला होता, की मला विवाह करायचा आहे, तो शिवाशीच मी करणार. आणि हिमालय आणि मेना यांना वाटत होतं, की पार्वतीने हा भिक्षाटन हातात असलेल्या अशा शिवाशी विवाह कशाला करावा? त्यापेक्षा विष्णूशी विवाह करावा, तो धनवान आहे. आणि आजकालच्या मातापित्यांनाही तसंच वाटत असतं नाही का? परंतु त्यावेळेला पार्वतीने हट्ट धरला, की शिव हा सर्वश्रेष्ठ आहे. शिव हा दुष्टांचा परिहार करणारा आहे आणि शिव हा सामान्यांच्यासाठी धावून येणारा, सामान्यांच्या कल्याणासाठी तात्काळ धावून येणारा आहे आणि म्हणून मला शिवाशीच विवाह करायचा आहे. आई-वडिलांनी नकार दिल्यानंतर ती घरातून बाहेर पडली आणि जंगलात गेली. जंगलात जाऊन ती व्रत करायला सुरुवात करणार. तोच तिची मैत्रीण, सखी तिला शोधत-शोधत तिथे आली. आणि मग पार्वती नुसती पानं खायची, पाणी प्यायची, असे दिवस चालले होते. सखीसुद्धा तशीच पानं खायची, पाणी प्यायची. नंतर तर पार्वतीने व्रत इतकं कठोर केलं, की पानं खाणंसुद्धा सोडून दिलं आणि नुसत्या पाण्यावर राहिली. सखीसुद्धा तशीच पानं खाणं सोडून दिलं आणि झाडाची पानं ती खाणं सोडून दिलं आणि फक्त पाण्यावर राहिली. पार्वतीने पाणीसुद्धा सोडलं. किती कठोर व्रत! आणि हे कशासाठी? शिवाच्या प्राप्तीसाठी. आणि मग पाणी सोडलं. यानंतर मात्र हिमालय आणि मेना यांना वाटायला लागलं, की आपली मुलगी इतकं जर म्हणते, तर आपण आता तिच्या मनाचा विचार करूया. आणि त्याप्रमाणे हिमालय आणि मेना यांनी शिवाशी विवाह करायला तिला परवानगी दिली आणि मग शिव-पार्वती यांचा विवाह खूप थाटामाटात त्यानंतर साजरा झाला. आता आपण जे पार्थिव गणेश पूजन भाद्रपद चतुर्थीला करत असतो, त्याच्या आदल्या दिवशी, आधीच्या दिवशी आपण म्हणजे भाद्रपद तृतीयेला हरतालिका व्रत करत असतो. बरेच जण हरितालिका म्हणतात. ते हरितालिका नव्हे, हरतालिका. हर म्हणजे शंकर आणि हरी म्हणजे विष्णू. आणि तालिका म्हणजे टाळी असा एक अर्थ आहे आणि दुसरा एक अर्थ तालिका म्हणजे बंधन. आणि या पार्वतीने शिवाशी बंधन जोडलेलं आहे. लग्नबंधन जे जोडलेलं आहे ते शिवाशी जोडलेलं आहे. म्हणून तो हरतालिकेचं व्रत हे पार्वतीने ज्याप्रमाणे कठोर व्रत केलं, तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणींनी, सखींनी केलं आणि म्हणून हरतालिकेच्या दिवशी आपण सखी आणि पार्वती अशा दोघींची पूजा करत असतो. कुमारिकासुद्धा हे व्रत करत असतात. सौभाग्यवती आणि सगळ्या स्त्रिया हे व्रत करत असतात. आणि मग हे व्रत करायचं म्हणजे उपवास करायचा कशासाठी? तर आपल्याला पण पार्वतीसारखा चांगला पती मिळावा म्हणून. पण पार्वती खरोखर किती गुणी? एक तर ती निश्चयी, सहनशील आणि कठोर व्रत, कोणतंही संकट आलं तरी त्या संकटाला तोंड देणारी. ह्या सगळे गुण खरं म्हणजे उपवास करत असताना प्रत्येक स्त्रीच्यामध्ये यायला पाहिजे आहेत. दुसरी गोष्ट मला सतत एक आश्चर्य वाटतं आणि कौतुकही वाटतं, की सखी तिच्याजवळ कायम तिच्याबरोबर होती. कधी म्हणजे निस्वार्थी प्रेम जे आपण म्हणतो, अतूट मैत्री, ती अतूट मैत्री पार्वती आणि सखी यांची होती. आणि मला आणखी आदर व्यक्त करायचा आहे, की आमच्या ऋषी, मुनी, आचार्य, संत, महंत यांनी या सखीचा सुद्धा विस्मरण होऊ दिलेलं नाही. ही जे हरतालिका व्रत आम्ही करतो स्त्रिया, त्या हरतालिका व्रतामध्ये नुसत्या पार्वतीचीच पूजा नाही, तर पार्वती आणि सखी या दोघींची पूजा आम्ही करतो. सखी पार्वती अंबिके असं आरतीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. तेव्हा मला तर आता असं वाटतं, की जो काही ह्याचा फ्रेंड्स डे म्हणून साजरा केला जातो, तर त्याच्याऐवजी स्त्रियांनी, मुलींनी तर हा मैत्री दिन म्हणून हरतालिकेचा दिवस हा कायम स्मरणात ठेवावा आणि तो करावा. कारण शिव म्हणजे पार्वती आणि
सखी यांची अतूट मैत्री, निस्वार्थी मैत्री ही या ठिकाणी आपल्याला त्या हरतालिकेच्या व्रताच्या निमित्ताने दिसते. याच्या दुसऱ्या दिवशी पार्थिव गणेश पूजन असतं. आता हे पार्थिव गणेश पूजन भाद्रपद महिन्यातच का करायचं? तर एक म्हणजे आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे, शेती संस्कृती आहे. आज जरी तंत्रज्ञान खूप काही विकसित असलं तरीसुद्धा शेतीवर जीवन जगणारी खूप माणसं आज आपल्या भारत देशात आहेत. आणि त्यामुळे लावणी झालेली असते आणि पिकाची वाट बघत शेतकरी थांबलेले असतात. तर अशा वेळेला त्या मातीविषयी, त्या भूमीविषयी, त्या पृथ्वी तत्वाविषयी आदर व्यक्त करावा, कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हा भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन आपण करत असतो. आणि गणेशाची निर्मितीसुद्धा कशी झालेली आहे? तर गणेश हा पार्वतीचा, शिवपार्वतींचा मुलगा. ओंकारातून त्याची निर्मिती झालेली आहे. शिवपार्वतींचा मोठा मुलगा कार्तिकेय आणि तो तर खूप शूरवीर, तो देवांचा सेनापती होता आणि त्यांनी बालवयात राक्षसाचा नाश केलेला आहे. आणि हा गणेश तर बुद्धिमान, चतुर, चाणाक्ष आणि असा हा गणेश. तर त्याची पूजा आपण ह्या भाद्रपद चतुर्थीला करतो. आणि ती पार्थिव पूजा म्हणजे काय? तर मातीच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं, पृथ्वी तत्वाविषयीचं कृतज्ञता व्यक्त करणं. आता पूर्वीची जी पद्धती होती, ही पूर्वीची पद्धती कशी होती? अगदी साधी पद्धती, पण श्रद्धा मोठी, भक्ती मोठी. नदीच्या काठी जायचं, स्नान करायचं आणि त्यानंतर तिथलीच माती घ्यायची, मातीचा गोळा करायचा, आपण लाडू करतो तसा, आणि तो गोळा घ्यायचा, ताम्हनात ठेवायचा, त्याची पूजा करायची, त्याची भक्ती, त्याचं नमन त्याला करायचं, वंदन करायचं आणि त्याला नमस्कार करून त्यानंतर पुन्हा ज्या ठिकाणाहून नदी काठाहून ज्या ठिकाणाहून आपण ती माती आणलेली असेल त्या ठिकाणीच त्या गणेशाचं विसर्जन केलं जायचं आणि मग त्यानंतर माणसं घरी येत असत. काळ बदलला, खूप काळ आता त्यामध्ये गेलेला आहे. जवळजवळ 4-5 हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यानंतर माणसांना खूप काही उत्साह आणि खूप काही करावं वाटायला लागलं आणि त्यामुळे आता मात्र आपण घरी गणपती आणतो. मग कोणी 1.5 दिवस गणपतीचं पूजन करतात, कोणी 5 दिवस गणपती ठेवतात, कोणी 7 दिवस गौरींच्या बरोबर जसा असेल तसं विसर्जन करतात. आणि सार्वजनिक गणपती जे असतात ते सार्वजनिक गणपती तर अनंत चतुर्दशीपर्यंत असतात आणि खूप काही माहोल, सगळे नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येतात आणि खूप उत्साहाने मग आरत्या, जप, स्तोत्र आणि याला काही अगदी म्हणजे इतकं काही सगळे त्यामध्ये गुंतून गेलेले असतात, गुंग झालेले असतात. एक तर या उत्सवांच्यामुळे मनाला खूप आनंद होत असतो. आपल्या सगळ्या चिंता, दुःख, वेदना आपण सगळं विसरून जातो आणि असा हा गणपतीचा उत्सव आपण केल्यामुळे आपल्याला नवीन परत ज्या वेळेला आपण काम करत असतो ते अत्यंत उत्साहाने, प्रचंड मेहनतीने आपण करतो, एकाग्र मनाने करतो, मनोबल वाढलेलं असतं आणि त्यामुळे त्या कार्यात आपल्याला निश्चितपणे यश येतं. तो गणेशच आपल्याला ते यश देतो असं आपल्याला वाटत असतं आणि त्याप्रमाणे आपण हा गणेशोत्सव आत्ताच्या पद्धतीमध्ये साजरा करत असतो.